नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक गुरुबंधू आलेले आहेत काही प्रश्न घेऊन. तर आज जरा प्रश्नोत्तरं आणि चर्चा अशा स्वरूपामध्ये आज आपण हा एपिसोड करत आहोत. तर मी माझे जे स्नेही आहेत गुरुबंधू त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले प्रश्न विचारायला काही हरकत नाही. नमस्कार, मी अरुण दापके. आता प्रशांत गोखलेंनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांचा गुरुबंधू. मी एक सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखाच आहे आणि म्हणून मला अध्यात्मसंबंधात अनेक प्रश्न पडत असतात किंवा विचार करा, पण काही काही वेळा उत्तरं सापडतात, काही वेळेला सापडत नाहीत. आणि तसंच मित्र असतात आपले, त्या मित्रांमध्ये चर्चा होते की जे मुद्दे काही काही गोष्टी अनुत्तरित राहतात. या सर्व विचार करून मी प्रशांत गोखलेला म्हटलं की आपण एखादा असं चर्चात्मक एक भाग करूया की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारीन आणि तुम्ही त्या प्रश्नांची मला आणि सगळ्यांना उत्तरं द्यावीत. ओके, चालेल. आता मी पहिला प्रश्न वाचतो. बघा, आपण जन्माला आलो म्हणजे आपण सगळेजण, तर नेमकं म्हणजे काय असं म्हणता येईल की आपण जन्माला आलो आहे याचा अर्थ? हा माझा पहिला प्रश्न आहे. तर आता आपण जन्माला आलो आहे, तर आपल्याला एवढं कळत असतं की आपण जन्माला आलो आहे कारण जीवन जगत असतो. आपल्यामध्ये जिवंतपणा आहे हे त्याचं द्योतक आहे पहिल्यांदा, की आपण जन्माला आलो आपल्याला कळत असतं. परंतु तसं कारण काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपण सरसकट जसं समाजात जे चालू आहे, जे जगात चालू आहे ते बघून त्याप्रमाणे, म्हणजे जसं वंदनीय दादा नेहमी म्हणायचे, तुम्ही एकमेकांच्याकडे बघून जगताय. समोरचा मनुष्य कसा राहतो आहे, त्याच्याकडे काय आहे ते मला पाहिजे एवढंच कळतं आहे. परंतु मीच जन्मालाच का आलो आहे हे कळत नाही आहे, कारण त्याच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. म्हणजे जसं आता मी माझ्या चॅनलवर नेहमी सांगत असतो की सद्गुरूंची गाठ पडणं किंवा सद्गुरूंच्या मार्गदर्शन हे किती मोलाचं असतं. त्याच्या मागचं कारण हे आहे की सद्गुरू आपल्याला जन्मच का हे समजावून सांगतात. जन्माला आलो हे सांगायला लोक आपल्याला माहितीच आहे, आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दिवशी मरणार आहोत. मरण तरी कोणाला चुकलेलं नाही आहे, जीवन तरी जगणं चालू आहे, पण त्याची कारण मीमांसा आपल्याला कळत नाही. मग आता एक थोडक्यात म्हणून सांगतो, कारण त्याचा विस्तार खूप होऊ शकतो, पण थोडक्यात म्हणून सांगतो की प्राप्त जन्माचं कारण हे गतजन्मात आहे आणि गतजन्मावर आधारित प्राप्त जन्म आहे. म्हणजे आपण गतजन्म कसा जगलो त्याच्यावर प्राप्त जन्मात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत किंवा त्याचं कारण म्हणजे प्राप्त देह हाच गतजन्माचं कर्म असं म्हटलेलं आहे. फक्त देह बदलेल, असं देह बदलत राहतो प्रत्येक ह्याच्यात. एकदा स्त्री म्हणून जन्माला येईल, एकदा पुरुष म्हणून जन्माला येईल, देह बदलत जातो, परंतु कर्म कार्य करत असतं. म्हणजे आता इथं परत कर्माचा विषय येतो जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो काय माझं कर्म, काय माझं नशीब, पण त्याची सगळ्याची कारणं ही आपल्याच कर्मामध्ये, गतजन्मात जे काही आपण जीवन जगत असताना जसं आपण इतरांशी वागलो, आपण जी काही पुण्याई मिळवली त्याच्यावर प्राप्त जन्म हा अवलंबून आहे. म्हणजे म्हणून जीवन जे चालू आहे त्या जीवनात घडणाऱ्या घटना असतील किंवा जन्माचं कारण हे गतजन्मावर आधारित आहे. मग आता पुढील जन्म जो आपल्याला मिळणार आहे त्याचं कारणही प्राप्त जन्मावर आहे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे गुरु आपल्याला जे सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन करतात ते हे की पुढील जन्माची तरतूद ह्याच जन्मी आपण अतिप्रयत्नाने करायची असते, परंतु आपल्याला कळत नाही. आपण एकमेकांच्याकडे बघून जगत असल्यामुळे आपल्याला फक्त स्पर्धा एवढं माहिती आहे की समोरच्यापेक्षा मी श्रीमंत व्हायला पाहिजे किंवा समोरच्यापेक्षा मला जास्ती डिग्री मिळायला पाहिजे, समोरच्यापेक्षा मी श्रेष्ठ व्हायला पाहिजे, श्रेष्ठ व्हायला पाहिजे. ह्या कॉम्पिटिशनमध्ये मनुष्याचं जीवन संपून जातं आणि त्याला कळतच नाही की मी जन्मालाच का आलो होतो. आपण श्रेष्ठ व्हायला पाहिजे, चार लोकांनी आपले काय म्हणतात की आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वा वा हुशार छान वगैरे म्हटलं पाहिजे, हे कबूल आहे, परंतु त्याच्या मागं आपल्याला आपल्या जन्माचं कारणही कळायला पाहिजे. मग ते आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे तो जो विषय आहे तो अनुत्तरित राहतो किंवा ना आपल्याला तो न समजून घेताच आपला मृत्यू होतो. म्हणून सद्गुरू म्हणतात, सद्गुरूंच्या ते दुःख असतं की ते म्हणतात अरे तू जीवन समजून घेतलं नाही आहेस. ते जर का समजून घेतलं तर जीवनातला आनंद अनुभवता येईल. आपण आता जे जीवन जगतोय किंवा त्याच्यात जो आपण या जीवनात आनंद मिळवतोय तो आता क्षणिक कुठल्या तरी वेगवेगळ्या विषयामध्ये आपण तो मिळवत असतो. परंतु आनंद म्हणजे नक्की काय आणि आनंदच मिळवावा असं का वाटतं आहे ह्या विषयाची उत्तरं आपल्याला काही देता येत नाहीत. म्हणून सद्गुरू आपल्याला जीवनात ज्यावेळेला येतात, ज्यावेळेला आपण सद्गुरूंचं मार्गदर्शन, ज्यावेळेला आपण सत्संग
हा जॉईन करतो. जसं आता माझ्या चॅनलवर बरेच लोक कनेक्टेड आहेत, बरेच चर्चा आणि प्रश्नोत्तरं होत असतात, ते काही प्रश्न मला विचारत असतात, त्याप्रमाणे मी तो विषय घेत असतो. जसं आता आपण चर्चा करतोय तसं ज्यावेळेला आपण सत्संग अटेंड करतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याचे उलगडे होत असतात की नक्की जीवन म्हणजे काय आणि प्राप्त जन्माचा आधार काय आहे आणि पुढील जन्माची तरतूद म्हणजे काय. तर विषय खूप मोठा आहे. तर आता थोडक्यात आपल्या लक्षात आलं की गतजन्माच हा कारणीभूत आहे प्राप्त जन्माकरता. प्रत्येक वेळेला पुढचा जन्म जो असेल त्याच्यासाठी आधीच्या जन्मात जे काय आपण सुकृत आपलं असेल त्यानुसार आपण बरोबर. जसं एक आता आपलं एकदम उदाहरण म्हणून की आपल्याला नोकरी कशावर मिळते, सर्टिफिकेटवर. कशाचं सर्टिफिकेट, 10वी पास झाला की नाही, 12वी झाला की नाही, म्हणजे पहिल्या डिग्र्या मिळाल्यात की नाही ह्याच्यावर आपल्याला नोकरी मिळते. आणि ती किती उत्तमरित्या आपण प्राप्त केली म्हणजे किती टक्के मार्क मिळवले त्याच्यावर आपल्याला पुढला एंट्रन्स असू दे किंवा नोकरी असू दे ही जशी अवलंबून असते. हे अतिशय हुशार आहे. सगळ्यात 99% मार्क मिळालेला लगेच चांगल्या पोस्टवर जशी नोकरी मिळते तसा जन्म हा आपण जसं जीवन जगलो त्याच्यावर अवलंबून आहे. बस हे एकदम सोपं तसं. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांचं समाधान झालं असेल ऐकून. आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात. बरं. आपल्या जीवनामध्ये जी सुखदुःख असतात त्यांचं नेमकं कारण मग आता पुन्हा गतजन्माशीच संबंधित आहे का? हां, मग आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येक माणसाला जीवनामध्ये सुख पाहिजे असतं, दुःख नको असतं. स्वाभाविक आहे की आपण हे दुःख नको बाबा म्हणतो, काही झालं तरी दुःखी नको. सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आपल्याला एन्जॉयमेंट पाहिजे. मग दुःखाचं कारण काय? मग तसं मग जर का दुःखाचं कारण आपल्याला समजून घ्यायचं तर सुखाचं कारणही समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन्हीचे कारणं आपल्याला कळायला पाहिजेत. आपल्याला एवढं माहिती असतं की जसं एखाद्याच्या जीवनामध्ये सगळं छान घडत चाललं आहे तर आपण म्हणतो काय पुण्यवान आहे म्हणतो आपण मनुष्य. वा वा किती छान भरभराट झाली, किती पैसा आहे त्याच्याकडे, काय मस्त अगदी बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहेत, सगळं छान आहे, पुण्यवान आहे हो आपण असं म्हणतो बोलताना. मग ते पुण्य म्हणजे काय? आणि मग एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख आहे मग आपण म्हणतो बाप रे काय रे बाप रे किती दुर्दैवी मनुष्य आहे. पुण्य म्हणायचं का नशीब म्हणायचं? ऍक्च्युली हे काय झालेलं आहे, बरोबर आहे. तर पुण्य आणि नशीब ऍक्च्युली कसं असतं, सगळ्याचा अर्थ एकच आहे, आपण शब्द वेगवेगळे वापरतो. बरं. ती पुण्याईच असती जी नशीब ह्या कॅटेगरीमध्ये परिवर्तित होत असते. आपण नशीब म्हणतो, काय नशीबवान आहे म्हणतो किंवा काय पुण्यवान आहे म्हणतो. खरं म्हणजे दोन्हीचे अर्थ एकच आहेत. पुण्यवान आहे म्हणतो सगळं भरभराट सगळं छान चालू आहे, किंवा काय नशीब आहे म्हणतो. म्हणजे शब्द वेगळे वापरले म्हणून अर्थ बदलत नाही. हां, बरोबर. मग आपल्याला कन्फ्युजन काय होतं, एक पुण्य म्हणजे काहीतरी वेगळं आहे, नशीब म्हणजे वेगळं आहे, प्रारब्ध वेगळं आहे, हे असं आपल्याला कन्फ्युजन होतं. प्रत्यक्ष सगळ्याच अर्थ एकच असतात. जसं आत्मा आणि ईश्वर आणि ब्रह्म हे सगळं एकच आहे पण नावं वेगवेगळी आहेत असं आहे. तसं आपल्या प्राप्त जन्मामध्ये जे काही सुख आणि दुःख हे गतजन्माच्या कर्मावरच आधारित आहेत. फक्त आपण जीवन जगत असताना आपण जीवन कसं जगलो, आपल्यामुळे आपण कुणाला दुःखी जीवन आपल्यामुळे जगावं लागलं नाही, आपण इतरांच्यावर प्रेम केलं, माया केली. जसं आपलं शास्त्र सांगतं, आपला धर्म सांगतो की सगळ्यांच्यावर प्रेम करा, सगळ्यांना आपलं मानून सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा, कुणाला वाईट म्हणू नका, सगळ्यांच्यावर. म्हणजे परोपकार वृत्ती जी आहे ना ही आपल्याला नकळतपणे आपल्यामध्ये पुण्य निर्माण करते. म्हणजे चांगलं काहीतरी, म्हणजे आपलं जे काही प्रारब्ध आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणतो आपण. जसं परोपकार वृत्ती आपला धर्म सांगतो, परोपकार करा, दान धर्म करा. ह्याच्या मागचं कारण काय? आपल्या दानाने काय होतं, एखाद्या माणसाला ज्याला जेवायला मिळत नाही त्याला काहीतरी मिळालं तर तो म्हणतो देव तुझं कल्याण करू म्हणतो. एक साधा आपले कॉमन सेन्समधला एखादा विषय आहे की आपण ज्यावेळेला एखाद्याला अक्षरशः एखादा जरी आपण भिकाऱ्याला जरी आपण पैसे दिले काही अन्न दिलं तरी तो म्हणतो भगवान तुम्हाला भला करेगा म्हणतो. म्हणजे तो जो आशीर्वाद देतो त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, आत्म्याशिवाय त्याला अस्तित्व नाही. लहरी रूपात असतात का? हां, तर तो ज्यावेळेला तो आशीर्वाद देतो, तो ज्यावेळेला आपण दिलेला तो म्हणतो बाबा तुझं देव कल्याण करेल म्हणून तो आपला अगदी आनंदाने जातो. त्यावेळेला आपल्याकडे जे काही प्रवाहित होतं ते नकळतपणे आपल्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट होतं. हां, मग अशी आपली जी काही इतरांच्या बद्दल केलेली गुप्ताची चित्रगुप्ताकडे नोंद होते. हां, जसं आता तुम्ही प्रश्न लिहून गेला तसं चित्रगुप्त बघत असतो प्रत्येकाकडे म्हणजे आता एक समजावा विषय म्हणून. हां, कोणी काय केलं, आज आणि पुण्य काम केलं, हां एंट्री पॉझिटिव्ह, मग त्याच्या अकाउंटला काय 100 रुपये जमा किंवा 1000 रुपये जमा, अशा पद्धतीनं पाप पुण्याचा हिशोब चालू असतो. आणि तो काय असतात बेसिकली आपल्याला कन्सेप्ट माहिती नसतो की तो कुठं असतो. त्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात. त्या रेकॉर्डमध्ये त्याची एंट्री होत असते आणि ते रेकॉर्ड
ते कनेक्ट कसं होतं त्याला, तर आपल्याच देह माध्यमातून. कारण आपला देह जो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, आपलं माइंड आहे, आपल्या डोळे म्हणजे ते ॲक्च्युली ते परमेश्वराचेच डोळे म्हटलेलं आहे त्याला खरं म्हणजे. कारण आपण 24 तास सगळं बघत असतो, त्याप्रमाणे जीवन जगत असतो. त्यामुळे जे काय आपण विचार करतो, जे काय बघत असतो, त्याची सगळी नोंद त्याच्याकडे होत असते. त्यामुळे आपण जे काय करतो पाप पुण्याचा हिशोब नकळतपणे आत एंट्री रेकॉर्डिंग चालूच असतं आणि त्या परत्वे आपल्याला जन्म मिळतो. इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय कर्माचा सिद्धांत म्हणून जो काही म्हटलेला आहे ना, तो समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीने, जन्माला आलेल्या व्यक्तींना. कारण कर्माचा सिद्धांत आपल्याला हे शिकवतो की प्रकृती जी काय निर्माण झालेली आहे, जे काय जगाची निर्मिती आहे, त्याच्यामध्ये जो त्याला आपण ईश्वर परमेश्वर म्हणतो, तर विश्वाची निर्मिती करून एक नियमावली आखलेली आहे. जसं आपण एखाद्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेला आपण कामाला जाऊ किंवा शिकायला जाऊ, तिथं नियमावली असते. आपल्याला म्हणायला येईल तसं आपण तिथं वागू शकत नाही, कारण तिथून आपल्याला काहीतरी मिळणार असतं. आमचे हे नियम आहेत, ह्या नियमाप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. एखाद्या कंपनी म्हणते तुम्हाला असे अमुक कपडे घालावे लागतील, आमचा हा युनिफॉर्म आहे, जसा शाळेचा युनिफॉर्म असतो. मी वेडेवाकडे कपडे घालून आलं तर शाळेमध्ये तुम्हाला एंट्री मिळत नाही. किंवा मग तिथं असंच बोलायचं, वेडवाकडं शिवीगाळा करून असं बोलायचं नाही, चांगलं व्यवस्थित बोलायचं. हे जसं प्रत्येक एकेका वेगवेगळ्या सेक्टरमध्ये नियम असतात, तसे या सृष्टीमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी परमेश्वरांनी नियम घालून दिलेले आहेत. ते नियम म्हणजेच कर्माचा सिद्धांत. आता माझ्या ह्याच्यातून या चर्चेतून माझी एक गोष्ट असं मनात असं आलं की आता ते तुम्ही म्हणजे कमर्शियल म्हणाल काय ते, माझी जी सुखदुःख मागच्या जन्मात ती ह्या जन्मात माझ्या देहात म्हणजे त्या देहातून ती माझ्या देहापर्यंत कशी पोचतात. खूप इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणून म्हटलं ना, असं चर्चेचा ज्यावेळेला आपण विषय घेतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत जातो. बेसिकली कसं आहे ना, की आपण म्हणतो की मी जन्माला आल्यापासून कुणाला फसवलेलं नाही आहे. एक सगळ्यांचा कॉमन असतो, मी काही पाप केलं नाही बाबा, मी कुणाला फसवलं नाही, तरी माझ्या जीवनात दुःख का, हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न असतो. परंतु आपल्याला हे माहिती नसतं, प्राप्त देह जो मिळवलेला आहे हा एवढाच आपल्याला अनुभवास येत असतो. कारण आपण एकमेकांना बघून, तुम्ही अमुक तुम्ही दापके काका म्हणून मला माहिती, आणि मी तुम्हाला प्रशांत गोखले म्हणून माहिती. तुम्ही आपली वरवर जी ओळख आहे ती देहाची ओळख आहे, परंतु प्रवास आहे हा सूक्ष्माचा, म्हणजे सूक्ष्म देह हा जो जीवात्म्याचा प्रवास आहे. सूक्ष्म म्हणजे आत्मा आणि जीवात्मा जो आहे, आत्मा नाही म्हणायचा, आत्मा म्हणजे परमात्मा झाला, आत्म्याशी एकरूप व्हायचं आहे. परंतु प्रवास जीवात्म्याचा आहे, तोच पुन्हा पुन्हा जन्माला येतोय, प्रत्येक वेळेला त्याला नव्याने देह मिळतोय, आणि त्या जीवात्म्याबरोबर गतजन्माचं कर्म हे प्रवाहित होत असतं. म्हणजे जसं आता कोअर बँकिंग म्हणतो आपण. कोअर बँकिंग म्हणजे काय, आता मी काय विजापूरला होतो, आधी कर्नाटकात राहत होतो, आता मी पुण्याला शिफ्ट झालो, पण माझं अकाउंट माझ्याबरोबर आलं इथं. खरं म्हणजे मी तिथं राहत होतो, पण अकाउंट इथून मला ॲक्सेस करता येतं, मी इथून जाऊन बँकेतनं पैसे काढू शकतो. ह्याला जे कोअर बँकिंगची सिस्टीम आपल्याकडे चालू झाली, तसं कोअर जन्मामधलं आपलं जे काही कर्म ऋणानुबंध आहेत ते नकळतपणे सूक्ष्म देहाबरोबर आपण जिथं का जन्माला, आपण तुम्ही अमेरिकेत जन्माला या, ऑस्ट्रेलियात या किंवा भारतात या, तुम्ही जिथं जन्माला या तुमच्याबरोबर ते कर्म येतं. कारण ते सूक्ष्म देहाबरोबर ते त्याला टायअप असतं त्याचं. आणि परमेश्वराचा हाच कर्माचा सिद्धांत सगळीकडे व्हॅलिड आहे, आणि त्याच्यात काही चूक होत नाही, काही बदल होत नाही. म्हणून आपण किती आपण चोरून म्हणतो, मला कोणी बघत नाही की मी आता काहीतरी नको असलेलं काहीतरी कृत्य करतो, तर तसं चालत नाही. कारण ते नकळतपणे एंट्री होती तिकडं, आणि त्या सूक्ष्म देहाबरोबर ती कनेक्ट होती, आणि पुढल्या जन्मामध्ये जो काही देह प्राप्त झाला त्याच्याबरोबर ते भोग म्हणा किंवा उपभोग म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेला वर्क करत असतात. म्हणून सुखदुःख हा जो आता तुमचा प्रश्न आहे दुसरा, सुखदुःख कशावर अवलंबून आहे, तर आपण जीवन जगत असताना सजगता आपण किती दाखवली, आपण जीवनाला किती समजून घेतलं. जसं आपण कर्माचा सिद्धांत आपल्याला सांगितला जातो की चांगलं, आपले आईवडील आपल्याला लहानपणापासून सांगत असतात, चांगलं वाग, खरं बोल, खोटं बोलू नको, कुणाला त्रास देऊ नको, प्राण्यांना त्रास देऊ नको, इतरांना कुणाला त्रास देऊ नको. म्हणजे आपल्याला जे शिकवलं जातं ना, अगदी बेसिक गोष्टी आहेत, आपण संस्कार म्हणतो. मग संस्काराची गरज का आहे, तर चांगल्या संस्काराचंच फळ म्हणून पुढला जन्म आपल्याला चांगला मिळणार आहे. साधी गोष्ट आहे. आता तुम्ही जन्माची तरतूद बस पेन्शन करतो, बस तेवढंच आहे. आता साधी गोष्ट आहे ना, आपल्याला वाटत असतं की इतरांनी आपल्याशी चांगलं वागावं. तुम्हालाही वाटतं, मलाही वाटतं की शेजारच्याने आपल्या चांगलं वागावं, आपल्याशी खेळीमेळीनं वागावं, हसतमुखाने आपल्याकडे यावं, आपण जावं, हे आपल्याला जसं वाटत असतं तसं सगळ्यांना वाटत असतं. पण जर का तसे आपण ऋणानुबंध ठेवले, खेळीमेळीचे, चांगले, प्रेमाचे, आदराचे, तर काहीच समस्या येणार नाहीत. परंतु तसं होत नाही. त्याच्याकरता हे षड्विकार म्हणून जे आहेत ना, षड्रिपू, त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो.
आणि तो कंट्रोल यावा म्हणून आपल्याला देवधर्म शिकवलेला आहे. आपल्यामध्ये जे संस्कारामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. धार्मिक संस्कार असतात. मन सैरावर इकडे तिकडे होऊ नये म्हणून एक प्रकारे बांधून तर ठेवतो. मनाला आपले संस्कार कंट्रोल, आपला. तो जो मनाला कंट्रोल घालण्याकरता आपल्याला धार्मिक संस्कार सांगितलेले आहेत. की धार्मिक संस्कारातून काय होतं, मन जे उगीच सैरवैर सगळीकडे वेगवेगळ्या दिशेकडे, समोरच्याकडे काय, त्यांनी नवीन काहीतरी आणलंय मग मलाही पाहिजे. अरे गरज आहे का तुला? नाही पण त्यांनी आणलेला म्हणून मला पाहिजे. म्हणजे मन हे अस्थिर आहे, ते स्थिर नाही आहे. ते नुसतं इकडं पाहिजे, ते काहीतरी छान दिसतं, हे मन हे थांबतच नाही. त्याचा गुणधर्म हा नुसतं सगळीकडे भटकणं असा आहे. मग त्याला कंट्रोलमध्ये आणण्याकरता संस्काराची गरज आहे. किंवा ठीक आहे, आपल्याला आता प्राप्त जन्म जो आहे त्या प्राप्त परिस्थिती मान्य करणं आणि प्राप्त परिस्थिती समाधान मानून आपला जो जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल ज्ञान करून घेणं. म्हणून पूर्वीच्या काळी गुरुग्रही जाऊन तिथं राहून त्यांच्याकडून शिक्षा घेऊन त्यांच्याकडून, म्हणून आपण त्याला दीक्षा घेणं म्हणतो. जसं आता मुंज वगैरे हे जे काय आपल्याकडे संस्कार सांगितलेले आहेत, अगदी गर्भसंस्कारापासून संस्कार सांगितलेले आहेत. 16 संस्कार जे सांगितले आहेत ना, त्याच्या मागची कारणमीमांसाच ही आहे की प्राप्त जन्म आपल्याला सुखाने जगता यावा, पुढील जन्माची तरतूद करता यावी. आणि हा जन्ममृत्यू हा प्रवास आहे, हा कुठंतरी थांबावा. कुठं थांबणार आहे? हा मोक्षाला गेल्यानंतरच थांबणार आहे. मोक्षाशिवाय थांबत नाही. मग त्या मोक्षापर्यंत जायचं असेल तर परिपूर्ण शुद्ध अवस्था प्राप्त करावी लागते. त्याच्याकरता संस्कार पाहिजेत. म्हणजे सुरुवातच तिथून आहे. मग त्या संस्काराच्या माध्यमातून जे जन्म घडत जातात त्याप्रमाणे आपल्याला सुख दुःख ही अवलंबून असतात. मग सुख म्हणजे आपण म्हणतो एखाद्या गोष्ट आपल्याला याचा ही गोष्टी छान आता प्राप्त झाल्या, मी म्हणतो मी सुखी आहे. पण सुखी त्याचं कारण सुद्धा गतजन्मातच आहे की खरंच कोणावर तरी उपकार केलेत, त्या उपकाराची फेड म्हणून ती व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि आपल्याशी चांगलं वागून आपल्याला सुखी करते. हा एक विषय. इतराला आपण कुणीतरी मदत केली म्हणून तो मदत करायला आपला शेजारी म्हणून येतो किंवा आपल्या अवतीभोवती येतो आणि आपल्याला मदत करतो म्हणून मी सुखी होतो. ती बुद्धी किंवा ती बुद्धी होती. जसं मी म्हणतो, मला एक असं अचानक सुचलं की अमुक एक बिझनेस करावा. तो बिझनेस केल्यावर मला एवढा लाभ झाला. पण प्रत्यक्षात त्यावेळेला ती बुद्धी झाली असती. ती बुद्धी म्हणजेच ती पुण्य आहे जी गतजन्मात आपण मिळवली आहे. ती संचितामध्ये असती. ती संचितातून प्रारब्धामध्ये आपण तो घेऊन आलेलो असतो. तो सगळा मोठा विषय आहे की त्या प्रारब्ध परत आपल्या जीवनामध्ये ते प्रवाहित होत असतं. कर्माचं वलय आपल्या भोवती असतं. आपण जे विषयाच्या अगोदर एपिसोडमध्ये घेतलेले आहेत की कर्मवलय आपल्या भोवती कसं असतं, त्याच्यातून ते देहाकडे ते प्रवाहित होत असतं आणि देहा प्रवाहित झाल्यानंतर देह माध्यमातून ते कार्यान्वित होतं. आपण करतो कर्म हे गतिमान आहे, जीवन गतिमान आहे. त्या दोन्हीच्या गती एक झाल्यानंतर कर्म हे देहाशी एकरूप होतं आणि ते कार्यान्वित होतं. असा हा कर्माचा प्रवास आहे. म्हणजे थोडक्यात आता लक्षात आलं की आपला प्राप्त परिस्थिती सुख दुःख हे गतजन्माच्या कर्मावर आधारित आहे. म्हणून प्रत्येकाने, सद्गुरू म्हणतात की प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की पुढील जन्माची तरतूद ह्या जन्मी करायची आहे. म्हणजे आपण आत्ता जास्तीत जास्त लोकांना मदत करणं, देवधर्म नीट करणं, समजून घेऊन किंवा आपल्या जीवनात जर काय गुरूंच्याकडून मार्गदर्शन घेऊन जीवन कसं जगावं हे समजून घेऊन मग पुढील जन्माची तरतूद ह्या जन्मी अतिप्रयत्नाने ही केली तर पुढला जन्म निश्चितपणे चांगला येतो. म्हणून तर परमेश्वर म्हणतो तो कुणाच्या कर्मात हात घालत नाही. परमेश्वर म्हणतो बघ मी सिस्टीम ही तयार करून ठेवली आहे. ह्याच्यात तुम्हाला कसं जगायचं आहे हे तुमच्यावर आधारित आहे. तुमच्यावर सोपवलेलं. तुम्ही चांगला जन्म पाहिजे, चांगलं वागा, चांगलं करा, चांगला जन्म प्राप्त करा. नुसता चांगला जन्म नाही, माझ्याशी एकरूप व्हा म्हणतो तो. परंतु आपण त्याला न समजून घेता कसंही जीवन जगायला लागलो की मग कसंही जीवन वाटायला येणार आहे. आणि त्याप्रमाणे मग काय दुःख आहे, मग काय परमेश्वरा तू माझ्याकडे बघत नाहीस, आपण असं म्हणायलाही मोकळं होतो. परंतु दुःखाचे धनी आपणच आहोत, सुखाचे धनी आपणच आहोत. आपणच त्याची निर्मिती करत असतो आणि आपणच ते उपभोगत असतो. एवढा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बरं. तिसरा, माणसाचं आयुर्मान कशावर अवलंबून असतं आणि हे आध्यात्मिकदृष्ट्या याचं काय स्पष्टीकरण देता येईल? माणसाचं आयुर्मान हे कशावर आधारित असतं तर पुन्हा तोच विषय येतो. तर तो गतजन्माचं कर्म म्हणजेच हा देह आहे. ती संपवेपर्यंत जे संचित आहे. संचितामध्ये काय असतं की अनेक जन्माचं आपलं कर्म ऋणानं बंद, जे काय त्याचा सगळ्याचा एक बॅलन्स असतो. तो मोठाच एक बिग बँक आहे ती, की त्या संचितामध्ये सगळं आत्तापर्यंतचे सगळ्या जन्माचे हिशोब असतात. मग त्याच्यातले आपण प्रारब्ध म्हणून घेऊन येतो. म्हणजे असे आपले सद्गुरू सांगत असतात आणि तशी नोंद आपल्या शास्त्रामध्ये, वेद पुराणामध्ये आहे. ॲक्च्युली ते सगळं संपवायचं आहे आणि ते प्रत्येक जन्मात संपवायची चान्स असतो आपल्याला. ते जर का आपण समजून घेतलं तर आपण त्याच्यातून मुक्त होऊ शकतो. परंतु आपण एक सामान्य मनुष्य म्हणून जीवन जगत असताना जे काही प्रारब्ध आणलेलं आहे ते प्रारब्ध संपस्तोपर्यंत जीवन चालू राहतं. मग ते जीवनात काही का घडून दे. चांगलं असेल चांगलं घडेल, चांगलं नसेल घडणार नाही.
हे सगळं जीवनात प्लस मायनस हे चालू असतं. तर आयुर्मान हे जे काही आहे हे आपल्या आणलेल्या प्रारब्धावर आहे. ते प्रारब्ध संपलं की जसं आपण आता मी नेहमी चॅनलवर विषय सांगत असतो की मृत्यूची तारीख म्हणा किंवा जसं आपल्याला काही जण सांगत असतात की मी आमच्या वेळी मृत्यू येईल म्हणून, जसं पत्रिका बघून सांगितलं जातं. आता पत्रिका भविष्य म्हणजे काय नक्की? ते हात बघून सांगतात, कपाळ बघून सांगतात किंवा जन्मतारीख पत्रिका मांडून सांगतात. मग हे सांगता येतं ह्याचा अर्थच तसे काहीतरी कुठेतरी नोंद आहे. ज्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात, तिथं त्याची व्यवस्थित नोंद असते की हा मनुष्य जन्माला आला की जीवनात असं घडणार आहे आणि ह्या दिवशी त्याचा मृत्यू आहे. ते ज्याला कळतं ते ज्ञानी लोक सांगतात व्यवस्थित. हां बघा ह्या असं आहे, तुमचे अमुक जे खरे हुशार पंडित आहेत त्याच्यातले ते तारीख आणि वेळ सुद्धा सांगू शकतात. हे त्यांना कळतं, ह्याचा अर्थ ते कुठेतरी आहे. मग आता एवढं आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला माहिती नाही, आपण म्हणतो किती दिवस जगणार आहे काय माहिती नाही, कारण आपण बघत असतो जीवन जगताना अगदी लहान वयापासून 100 वर्षापर्यंत मनुष्य जगतो. मागचा पापुणे हिशोब किती आहे आपल्याला पण कुठे माहिती नसतं. हां, मग त्यामुळे आत्ता ह्या जन्मात मी किती 50 वर्ष जगणार आहे, 60, 70, 80, 90 काही माहिती नाही आहे. परंतु जाणार आहे एक दिवशी हे माहिती आहे, म्हणजे हा देहाचा त्याग करावा लागणार आहे हे माहिती असतं. मग हा देहाचा त्याग कधी करावा लागेल ह्याची कारणमीमांसासुद्धा त्या आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. मग तिथं तो म्हणे जो जीवात्मा म्हणून जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो जीवात्माचं जग आणि जीवात्माचा प्रवास हा जो आपण विषय ह्याच्या अगोदर घेतला होता त्याच्यात तोच आहे की तो जीवात्मा ते घेऊन येतो. मग आता कोणाच्या घरी जन्माला यायचं तर त्याला ते दाखवलं जातं की बघ गतजन्मात तू ह्या घरात आता तो कदाचित प्रश्न येऊ शकतो की आपण अमुक घरामध्ये का जन्माला येतो. आता जसं आता मी गोखले घराण्यात जन्माला आलो आहे, तुम्ही तुमचं आडनाव दापके तुम्ही दापके घराण्यात किंवा आणि कुलकर्णी असतील, देशपांडे असतील, देशमुख असतील, जे कोणी आहेत ते प्रत्येकजण आपापल्या त्या घरातच का जन्माला आले त्याच्या मागची कारणमीमांसा ही गतजन्माच्या कर्मावर ऋणानुबंध परतच असते. हां, मग ते ऋणानुबंधाची फेड करायची आहे या जीवात्म्याला माहिती असतं म्हणून तो संपवण्याकरता त्यांच्या घरी जन्माला येतो असं सांगतात. अच्छा, की जेणेकरून मग तिथे जन्माला आल्यानंतर आता बरोबर तुम्ही आता बोलता त्यात तोच प्रश्न आता मी विचारणार आहे नेमका. हां, पुढील जन्म कशावर अवलंबून असतो आणि तो समजा माणसाचा असेल किंवा इतरही आपण म्हणतो 84,000 योनी आहेत याच्यापैकी असेल, हे कसं काय कोण ठरवतं आणि कसं ठरवतं? हां, आता आपला पुढील जन्म कशावर अवलंबून आहे हे आता आपल्या लक्षात आलं की आपल्या प्राप्त जन्मामध्ये मानवाला झाला पण मानवाचं नाही. असं बऱ्याच जणांची कल्पना काय असते, एखादा वाईट मनुष्य आहे आपण हे म्हणतो तू गाढवाच्या जन्माला येशील असं आपण म्हणतो. ॲक्च्युअली कोणाला काही म्हणू नये परंतु आपण नकळत पण बोलतो अरे किती पाप करशील, नरकात जाशील किंवा अमुक अशा तू जन्माला येशील. तर 84 लक्ष योनीतून म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेला विषय तुम्हाला सांगतो की 84 लक्ष योनीतून ज्यावेळेला मनुष्यजन्म प्राप्त होतो त्याच्यानंतरचा जन्म जो आहे तो परत प्राणी मात्रात होत नाही. तिथून आपण आलेलो आहोत. तिथं जे काय त्यांचा त्याग आहे त्यांचं जे स्थित्यंतर आहे ते परमेश्वराच्या अधीन आहे, विश्वविधात्याच्या अधीन आहे. तर त्यांनी हळूहळू मनुष्य जन्मापर्यंत येण्याकरताची सगळी तरतूद त्या योनीमध्ये ठेवलेली असती. मग तिथून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्म हा परिपूर्ण आहे म्हणून मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ का म्हटलेला आहे, कारण सगळ्या 84 लक्ष योनीतून जे काय आहे त्याची सगळं प्युअर सगळं घेऊन तो मनुष्य जन्माला आलेला असतो. मग आता परमेश्वर म्हणतो ह्याच्या पुढली उत्क्रांती म्हणजे त्यांची उत्क्रांती परमेश्वरांनी करून दिली मनुष्य योनीत येस तोपर्यंत. ह्याच्या पुढली उत्क्रांती माणसाने स्वतः करायची आहे समजून घेऊन, कारण त्याला बुद्धी दिलेली आहे. मग त्या बुद्धीच्या माध्यमाने त्यांनी पुढील जन्म घडवायचा आहे, पुढील जन्म चांगला. मग तर पुढील जन्म चांगला हा कशावर अवलंबून आहे तर आता प्राप्त परिस्थिती आपण किती सजग होतो, किती जागरूक होतो, आपण किती समजून घेतो जीवनाला त्याच्यावर अवलंबून आहे. आणि पुढील जन्मात आपण कुठल्याही प्राणी मात्रांच्या योनीत येत नाही, तसा जन्म येतो म्हणून सांगितलं. जसं तर वंदनी दादानी ह्या सगळ्या विषयाचे खुलासे करताना तसा जन्म येतो म्हणून सांगितलं. म्हणजे कसं आहे की त्या एखाद्या प्राण्याचा एखादा स्वभाव असेल तसा स्वभाव एखाद्या माणसामध्ये निर्माण होऊ शकतो, कारण तो तशा पद्धतीचा अगदी म्हणजे काय आपण म्हणतो की गाढवासारखा जन्म म्हणजे काय, तो गाढव म्हणून योनीत येत नाही पण तो तसा जन्म म्हणजे तशा पद्धतीचं जीवन मिळेल. प्रत्यक्ष आपण काय प्राण्यांच्या मध्ये कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, गाढव बेडूक अशा परिस्थितीत जन्माला येत म्हणतात की प्रत्यक्षात गाढव म्हणून येणार नाही, पण गाढवाचे जे गुणधर्म आहेत त्याच्याशी तो संबंध. अगदी बरोबर ओळखलं, बरोबर एकदम बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा, आपण जे देवदेवता म्हणतो ते आणि सद्गुरू
यांच्यात साम्यही काय आणि फरकही काय? हां, तर देवदेवता आणि सद्गुरू यांच्यात काय फरक किंवा काय साम्य असा तुमचा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं की देव आणि सद्गुरू दोन्ही सारखे का, दोन्ही ठिकाणी आपण हात जोडत असतो. आपण देवळातही जातो किंवा गुरूंच्या एका पीठावर जातो, आश्रम असतो, मठ असतो, अशा ठिकाणी जातो आणि तिथं जाऊन आपण नतमस्तक होत असतो. जसं देवळात आपण जातो तसं तिथंही जातो. परंतु सद्गुरू हा विषय आणि देवदेवता ह्याच्यामध्ये खूप भिन्नता असते. ते आता सद्गुरूंनी सांगितलेले मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की बेसिकली कसं आहे ना, तो जो परमेश्वर आहे, ईश्वर आहे, तो अव्यक्त आहे. बरोबर आहे. आपण त्याच्याशी वार्तालाप करू शकत नाही. अव्यक्त अविनाशी. हां, तो आता आपण त्याच्याशी बोलू शकत नाही. आपल्याशी बोलू न शकल्यामुळे आपल्याला जीवन म्हणजे काय कळत नाही. जसं आत्तापर्यंत आपण समजून घेतलं की जीवन हे काय हे माहिती नसल्यामुळे नकळतपणे अज्ञानानं आपल्या माध्यमातून पातक प्रमाद घडत असतात. आता प्रमाद आणि प्रातक हे सुद्धा विषय खूप महत्त्वाचे आहेत की प्रमाद जे आहेत ते जाणून बुजून केलेले असतात. आणि पातकही नकळतपणे होतात. जसं मी नेहमी चॅनलवर सांगत असतो की आपण जाताना जिन्यात चुकून आपला पाय लागला आणि एखादी व्यक्ती शेजारची पडली, त्याला काही पायाला दुखापत झाली, तर ते पातक झालं. आपण त्याला सॉरी 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 म्हणतो, त्याला काही दवाखान्यात घेऊन जाऊन त्याला काहीतरी आपण त्याच्यावर इलाज करू शकतो. परंतु तो पडून दे म्हणून मुद्दाम पाय घालून जर का त्याला पाडलं तर तो प्रमाद घडतो. आणि प्रमाद हा आपल्याला भोगावाच लागतो, कारण तशीच घटना आपल्या बाबतीत पुन्हा घडावी लागते. तेव्हा त्याचं पूर्णत्व होतं. म्हणजे तो ऋणानुबंध तयार होतात. तो नेटका होण्याकरता दोघांनाही पुन्हा जन्माला यावं लागतं, किंवा ज्यांनी हे कृत्य केलं त्याला जन्माला यावंच लागतं आणि तशी घटना त्याच्या बाबतीत एकदा घडावीच लागते. असं हा नियम आहे. मग हा आपल्याला माहिती नाही आहे. देवळात गेल्यानंतर देव आपल्याला हे सांगू शकत नाही, अरे तू पातक प्रमाद समजून घेतलंस का. माध्यम हे एक पाहिजे कोणतरी पाहिजे की हे नक्की परमेश्वराचा हा जो विश्व, जसं आपण हे कर्माचा सिद्धांत सांगितला, कर्माचा सिद्धांत देव आपल्याला डायरेक्टली सांगू शकत नाही, पण सद्गुरू सांगतात की बाबा असं जीवन आहे, जीवन समजून सजगतेने जीवन जग, मग जीवन तुझ्या हातात राहील, असं आपल्याला सद्गुरू सांगतात. मार्गदर्शन करतात, आशीर्वाद देतात, संपूर्ण विश्वाचं ज्ञान देतात. एवढंच नसून आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हणतो. ह्याचा अर्थ साक्षात परब्रह्म अवस्थेतून सद्गुरू आलेले असतात आपल्याला जागं करण्याकरता. की अरे तू जगतोयस, तू पुन्हा पुन्हा जन्माला येतोयस, पुन्हा पुन्हा तेच विषय घेऊन येतोयस, तुला कळत नाही कारण गतजन्म आठवत नाही. आणि ते आपल्या प्रत्येक समोर दिसत असतात गुरु. तसं देवाचं नाही, देव दिसत नाही. मग गुरु आपल्याला बसून मार्गदर्शन करतात. फक्त काय होतं, आपल्यावर असे संस्कार असतात की आपण ते देवळात जाऊन मी फक्त देवाला मानतो बाबा, गुरु वगैरे मानत नाही, असे म्हणणारे लोक आपल्याला दिसतात समाजामध्ये. कारण काही लोक कारण नसताना स्वतःला गुरु म्हणून लोकांच्याकडनं पैसा लुबाडणं असे पण विषय चालू असतात. त्यामुळे लोकांना कळत नाही की नक्की गुरु कुणाला म्हणायचं. बऱ्याच चॅनलवर चर्चा होत असते की गुरु मानायचं की कुणाला मानायचं. बरेचसे बंधू असतात, फसवत असतात, पैसा घेतात, कारण नसताना म्हणजे दिशाभूल होऊ शकते. मग त्यांना मी नेहमी हे सांगत असतो की तुम्ही देवालाच प्रार्थना करा की देवा मला जीवनाबद्दलचं ज्ञान पाहिजे, तू मला ज्ञानी कर. काय जीवन जन्म मरण, मी जन्मालाच काय आलोय मला कळत नाही. सुख पाहिजे वाटतंय, पण सुख म्हणजे काय आणि त्याचाच मोह का होतोय, असं जर का आपण देवाला विचारलं देवासमोर बसून, तर तोच देव आपल्याला गुरूंची गाठ घालून देतो. तिथं कुणाला विचारायची गरज नाही आहे की अहो मला सांगा कुठल्या गुरूंच्याकडे जाऊ, काही गरज नाही आहे. म्हणजे परमेश्वराला ते सोपं करून त्यांनी आणलेलं असतं. आपल्यासारख्या भक्तांना आपल्याला काही माहिती नाही, आपल्याला कृपाशीर्वादाची गरज असते. सद्गुरू हे नियम घालत नाहीत आपल्यावर कुठलेही. कृपाशीर्वाद सहज प्रवाहित करतात ते. म्हणून तसं गुरुला आपण काय म्हणतो, गुरु माऊली म्हणतो. माऊली का म्हणतो, तर तो आई कशी आपल्यावर प्रेम करते, बाळ किती कसंही बाळ म्हणजे किती रडलं, किती दंगा केला, हट्ट केला तरी सुद्धा ती आपल्याला जवळ घेते. तसं गुरु आपल्यावर प्रेम करत असतात. त्यांना माहिती असते की ह्याला कळत नाही, ह्याला जन्माला आलोय, जीवन म्हणजे काय कळत नाही, त्यामुळे तो असंच करणार. जवळ बोलवतात, कुरवाळतात आणि मग हळूहळू ज्ञानी करतात. मग ज्ञानी केल्यानंतर आपल्याला कळायला लागतं, अरे मला जीवन कळलंच नव्हतं, मी कसंही जगत होतो, कसंही वेडवाकडं मनाला येईल तसं करतो, तसं नाही आहे, कशाची गरज आहे हेच मला माहिती नाही आहे. मग त्याच्याकरता देह माध्यम हे शुद्ध करायला पाहिजे. मग देह माध्यम शुद्ध करण्याकरता ते आपल्याला साधना शिकवतात.
जसं आता मी नेहमी सांगत असतो की ओंकार साधना मी करतो, गेली 12 वर्ष मी ओंकार साधना करतोय. तर ओंकार साधनेची महतीच अशी आहे की साधना करायला लागल्यानंतर ती शक्ती धारण झाल्यानंतर दोष म्हणून जे काही आहेत जन्मजन्मांतराचे, या देह माध्यमाला जे काही पंचतत्वात्मक हा जो स्थूल देह आहे तो विस्कळीत झालेला आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 तत्वांनी हा देह युक्त आहे. विस्कळीत आहे तो सुसंगत व्हायला लागतो. आणि जसं म्हणजे काय म्हणतात की एखादं बिघडलेलं दुरुस्त करणं, तसा आपला जो बिघडलेला जन्म आहे तो दुरुस्त करून त्याचा जो प्रॉपर चॅनल आहे, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर 84 लक्ष योनीतून फिरत 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 मनुष्य योनीतून परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी बघायची, त्याचा अनुभव घ्यायचा, त्याला धन्यवाद म्हणायचा आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, हे चक्र आहे. मग हे सहज प्राप्त व्हावं म्हणून सद्गुरू म्हणजे तोच परमेश्वर सद्गुरूंच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करतो आणि मग आपल्या जीवनाची सार्थकता, जन्माची सार्थकता ही निश्चित होते. नमस्कार. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं बऱ्यापैकी समाधान झालं असेल. माझं झालंच आहे, तुमचे झालंच असेल असं समजतो. त्याबद्दल मी प्रशांत गोखले यांना धन्यवाद देतो आणि असं पुढे आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करावं. अगदी जरूर. फक्त सद्गुरूंची कृपा आहे, माझं काही नाही. सद्गुरूंच्या कृपेने मी काय 4 गोष्टी समजून घेतल्या तर मी सांगायचा प्रयत्न करतो. धन्यवाद.